आणि या सगळ्या संदर्भातली एक मोठी बातमी, दिल्ली पोलिसांनी मला मारहाण करून ताब्यात घेतलंय असा दावा अभिजित दिपके यांनी केलेला आहे। कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य अभिजित दिपके यांनीच हे आंदोलन सुरू केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया येते। दिल्ली पुलिस ने सोनम सर को जंतर मंतर से उठा लिया है। यहाँ पर बच्चों पर भी लाठीचार्ज किया है। मैं अभी अपने दोस्त के घर गया था फ्रेश होने, तो मुझे वहां पर भी पुलिस ने मार कर रोक रखा था, डिटेंशन में रख रखा था। और सोनम सर को उठाने के बाद इन लोगों ने मुझे अभी छोड़ दिया, और लेकिन अभी भी जंतर मंतर में हमें घुसने नहीं दे रहे। तो देश भर में जितने भी लोग ये वीडियो देख रहे हैं, मैं उनसे अपील करता हूँ, शांतिपूर्ण प्रदर्शन आज हमें पूरे देश में करना होगा सोनम सर के समर्थन में। इन्होंने फोर्सफुली सोनम सर को उठाया, मेरे साथ मारपीट की है। यहाँ पर जितने सारे स्टूडेंट्स हैं उन पर भी लाठीचार्ज किया है। स्टूडेंट्स के साथ जो मारपीट हुई है वो हम बर्दाश्त नहीं करेंगे। और जो सोनम सर के साथ किया है, 20 दिनों से वो इंसान भूखा था, उसको फोर्सफुली पुलिस ने उठाकर जेल में पुलिस ने उठा लिया है। तर दिल्ली पोलिसांनी मला मारहाण करून ताब्यात घेतलेलं आहे अशी प्रतिक्रिया दिपकेंनी दिलेली आहे। दिपकेंना नजरकैदेत ठेवल्याचा सीजीपीनं अगदी काहीच वेळापूर्वी दावा केलेला होता आणि त्यानंतर स्वतः अभिजित दिपकेंची ही प्रतिक्रिया समोर येतेय। दिल्ली पोलिसांनी सकाळी 7:15च्या सुमारास ही संपूर्ण कारवाई केलेली आहे। त्यावेळी अभिजित दिपके हे या आंदोलनस्थळी नव्हते, आपल्या मित्राच्या घरी ते गेलेले होते आणि याच ठिकाणी त्यांना मारहाण करून ताब्यात ठेवण्यात आलेलं होतं असा दावा अभिजित दिपके यांच्याकडून स्वतः केला जातोय। तर दुसरीकडे सोनम वांगचुक यांना देखील पोलिसांनी आता रुग्णालयामध्ये नेल्याची माहिती मिळतेय। सफदरजंग या रुग्णालयामध्ये सोनम वांगचुक यांना सध्या उपचारासाठी नेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जंतर मंतरवरती सध्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। जंतर मंतरवरचीच ही आपण सगळी दृश्य पाहतोय। ज्यावेळेस सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं त्यावेळेची ही दृश्य समोर आलेली आहेत आणि त्यानंतर सध्या गोंधळाची परिस्थिती जंतर मंतरवरती निर्माण झाली आहे।